ऐकू नका, तुम्ही त्याच्या मागचं कारण बघा, ताईचं काम बघा तुम्ही. आम्ही लहानपणापासून ताईला आवडलं, तिच्या मागे पाठीशी आईवडील उभा राहिले, तिच्या रक्तात ते म्हणजे चळवळ उभी होती म्हणून आम्ही तिच्या पाठीशी उभा राहिलो. कष्टाळू एक मुलगी होती म्हणून कधी तिनं दिवाळीचा सणसुद्धा साजरा केला नाही. दिवाळीच्या सणाला दिवशी ते आंदोलन करत होती. माझी मुलीनं कधी वाढदिवस साजरा नाही केला, सणाच्या दिवशी कधी चांगला ड्रेस नाही घेतला. अर्ध्या रात्री उठून जात होती बॅग भरून, चळवळ चळवळ चळवळ. कधी 8 दिवस सुद्धा आई तिच्यासोबत आम्ही राहिलो नाही सोबत. आणि इतकी झपाटून कामाने गेलेली होती. हे टोल करणारे लोक त्यांना सहन होत नाही आहे. माझी मुलगी पुढं जाती आहे आणि तिचं एकच तरी ते हार मानणार नाही आहे, काम करतच राहणार. आणि तुम्ही हे नाही माननीय देवेंद्रजी साहेबांना एकच विनंती आहे, ह्या ट्रोल करणाऱ्या लोकांना तुम्ही काहीतरी त्यांनाशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व चॅनलवर एकच चर्चा आहे. पूजा मोरे यांना भाजपने उमेदवारी दिली आणि बावनकुळे यांचा कॉल येतो आणि उमेदवारी मागं घेतल्या जाते. त्यानंतर जे काही घडतं ते आपल्या सर्व माध्यमांमध्ये आपण बघतोय. आपल्यासोबत नेमकं काय घडलंय, काय वस्तुस्थिती आहे, हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत पूजा मोरे यांचे वडील अशोक मोरे आहेत, त्यांच्याकडनं की काय नेमकं घडलंय. भाजपने उमेदवारी दिली, अचानक मागे घेतली, काय नेमकं घडलंय त्याच्यात? नमस्कार, मी अशोक सखाराम मोरे. पूजा धनंजय जाधव या माझ्या कन्या आहेत. पूजा जाधव नुकतंच काही दिवसापूर्वी त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांचं पुण्या येथे धनंजय जाधव यांच्याबरोबर विवाह झाला. या विवाहानंतर माझी मुलगी सासरी नांदायला गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील महासागरहून सामान्य जनतेसाठी सामान्यांचे प्रश्न घेऊन ती लढू लागली. त्याच्यामध्ये त्यांचे पती धनंजय जाधव त्यांनी पुरेपूर साथ दिली. कामाच्या माध्यमातून विविध घटकाबरोबर काम करत असताना कुठलाही जातीभेद न करता माझी मुलगी त्या ठिकाणी काम करत होती. परंतु नंतर पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन लागले आणि इलेक्शनमध्ये माझ्या मुलीला प्रभाग नंबर 1मधून सुरुवातीला फॉर्म भरण्यात आला. परंतु पक्षाच्या विनंतीनुसार पूजाताईंनी प्रभाग 1मधून तिकीट न दिल्यामुळं किंवा तिकीट न मिळाल्यामुळं पक्षाचं प्रभाग नंबर 2मधून त्यांना विनंती करण्यात आली. त्यांच्यासाठी ज्या काही ज्यांनी कोणी महाग त्यांचे मी आभार मानतो. ताईंनी स्वतः समाजाशी पाईक राहून वार्ड नंबर 2 असं समजून त्यांना जी उमेदवारी दिली, पक्षप्रवेश वगैरे सर्व झाला आणि पक्षप्रवेश होऊन तिकीट देऊनसुद्धा त्यांना जी महागारी घेऊ लागली, त्याच्यामुळं आम्ही खूपच चिंतित आहोत की नेमकं याच्या पाठीमागं कोणतं टोळकं आणि कोणतं धोरण याच्या पाठीमागं काम करते हे आम्हाला समजत नाही. पूजाताईचा वडील किंवा आईवडील या नात्यानं मी लहानपणापासून पूजाताईच्या सदैव सावलीसारखा सोबत राहिलो. माझ्या लेकराचे पाय पाळण्यातच दिसले. लहानपणापासून राष्ट्रीय खेळ असेल, विशेष या ठिकाणी मी हे सांगेल की पूजाताई जेव्हापासून शिकायला लागल्या त्यावेळेसच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी औरंगाबादला पीपल्स एज्युकेशन सोसायटी, त्या टाईपनं पूजाताईचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं. परंतु या ठिकाणी नुसतं सिव्हिल इंजिनिअरिंगच नाही तर माझ्या मुलीनं सोशल इंजिनिअरिंगचा खूप मोठा तिच्यामध्ये भर पडली. पूजाताई BE सिव्हिलची डिग्री घ्यायच्या अगोदरच सोशल इंजिनिअरिंगमधील गेवराई पंचायत समितीच्या त्या सदस्य होऊ शकल्या. केवळ हे बाळकडू भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेमधून तिला मिळालं. त्या ठिकाणच्या सर्व स्टाफने तिला बळ दिलं आणि लोकप्रतिनिधी म्हणून होण्याचा अतिशय कमी वयातले लोकप्रतिनिधी म्हणून तिच्याकडे बहुमान आहे. सांगायचं एवढंच की मी वडील असल्यामुळे थोडंसं जास्त बोलत असेल, परंतु माझ्या मुलीनं कधी जातीभेद केला नाही. आजही पूजाताईच्या आग्रहाखातर माझ्याकडे मुलींचं हॉस्टेल आहे. 20 मुली माझ्याकडनं राहतात. 2014पासून पूजाताईच्या आग्रहाखातर आम्ही हॉस्टेल चालवतो. आजही तुम्ही कधी रात्री बेरात्री जर व्हिजिट केलं तर माझ्या आत्तापर्यंत जेवढ्या 110च्या आसपास मुली होऊन गेल्या. मी कधी जाती धर्म मानणारा माणूस नाही. माझं कुटुंब हे पूर्ण राष्ट्रप्रेम मानणार आहे. माझ्या घरामध्ये मी शेतकरी कुटुंबातला आहे. माझं उत्पन्न पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. या ठिकाणी आम्ही जे राहतो ते शेती उत्पन्न. माझ्याकडे कुठलीही संस्था नाही, कुठलीही शाळा नाही, काही नाही. सामान्य कुटुंब, शेतातल्याच उत्पन्नावरती माझं कुटुंब हे चालतं. सांगायचं एक विशेष असं आहे की आज जो माझ्या मुलीवर ज्या कुठल्या शक्तीच्या माध्यमातून किंवा ज्या काही लोकांनी षडयंत्र करून माझ्या मुलीवर जे काही आफत आणली किंवा त्यांना जे काही माघार घ्यावी लागली, याचं एक बाप म्हणून मला फार वाईट वाटतं की माझ्या मुलीच्या आत्तापर्यंत जे काही तिने केलं तिची एक तरी चूक दाखवा, तिने एक तरी असा प्रश्न दाखवा किंवा ती स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी काय केलं. माझी मुलगी दिवसरात्र अहोरात्र बाहेर फिरली, रस्त्यावर पडली, नाही तो उद्रेक केला. शेतकऱ्या प्रश्नासाठी, समाज बांधवांच्या जे मुलं ग्रॅज्युएट आहेत त्यांचे प्रश्न असतील, तुमचं शिक्षणाचं असेल, MPC मुलांचे प्रश्न असेल, अशा सर्व प्रश्नांना माझ्या मुलीनं
वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादमध्ये सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला, सगळ्यात मोठा फ्लॅग होस्टिंग. त्या मोर्चात जर तुम्ही पाहिलं तर सर्व तिरंगा घेऊन सगळे शिकणारी मुलं होती, ती सगळी मुलं होती. अगदी मुलांच्या हॉस्टेलवर जाऊन सगळ्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्मासाठी माझ्या मुलीनं काम केलेलं. मी आता कालपासनं किंवा सकाळपासनं आज जे पाहतो आहे, माझ्या मुलीला जी काही मंडळी ट्रोल करत आहेत किंवा जी काही माझ्या मुलींच्या विरोधात ती बोलत आहेत, पण बाबा माझा सर्वांना एकच प्रश्न आहे की एवढ्या कमी वयामध्ये आपण तरी काय केलं आहे? हां, मी छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातील कुठलाही सदस्य घ्या, कुठल्याही सदस्याला विचारा, कुठल्याही सदस्याचा कधी इंटरव्ह्यू विचारा, माझ्या कुटुंबातला एकही माणूस फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि राष्ट्रधर्म सोडून जर बोलत असेल तर मी मनात ती पैस द्यायला हरायला तयार आहे. माझ्या हॉस्टेलचे कितीतरी मुली आहेत, क्लास 1 क्लास 2 झाले आहेत, डॉक्टर झाले आहेत, इंजिनियर झाले आहेत. प्रत्येक मुली आम्हाला लग्नामध्ये वरबापाच्या वरमाईच्या ठिकाणी आम्हाला म्हणजे मान देतात. आमच्याकडून जाताना रडतात, गळ्यात पडून रडतात. माझ्या घराला कधी कुलूप नसतं. एवढं सगळं करत असताना हे केवळ माझी मुलगी समजून मी सगळ्या मुलींबरोबर राहतो. माझ्या मुलीचं खूप सोनं झालं. ग्रामीण जीवनामधली शेणामुतात हात फेसळणारी सारणारी मी तुम्हाला दाखवू शकतो की माझी मुली अक्षरशः घर सारते असे माझ्याकडे फोटो आहेत. मी मला लहान मुलीपासून मी तिला जोपासले, हातातले तळहातातल्या फोडासारखे. मी स्वतः या ठिकाणी 2014 ते 2025 मुलीचं लग्न होईपर्यंत काहीही बघितलं नाही. मुलीच्या सावलीसारखं मी सोबत फिरलो. मुलीनंही माझ्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही. एवढ्या तालुक्यामध्ये अथक प्रयत्न करत असताना गोदावरी आणि सिंदफणीच्या खोऱ्यामध्ये अनेक प्रश्नांचे, ऊसाचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, गावगाडीचे प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नामध्ये माझी मुलगी झटून काम करत होती. मला तिचा नेहमी हेवा वाटायचं. एवढ्या कमी वयामध्ये या मुलीला एवढी काम करायला संधी मिळत आहे. मला निश्चित माहिती आहे की एखाद्या चांगल्या वाटेवरून जात असताना निश्चित आपल्याला त्रास होईल, परंतु त्रास झाला तर आपण सहन करू. पण बळीच घेतलं जाईल एखादी संघटना, एखादी सिस्टीम जर एखाद्या आपल्या चांगल्या कर्तृत्वाचं कामाचं बळी घेत असेल, याचं मला आत्तापर्यंत परिचय आला नव्हता. ताईच्या कामामुळे बऱ्याच ठिकाणी पालक म्हणून आम्हाला त्रास झाला असेल, आमच्यावर वेगवेगळे गुन्हे झाले असतील, त्यावर वेगवेगळे, पण ताई कुठे हारली नाही, भेदरली नाही. मी मुलीला कधी मुलगी म्हणून 4 भिंतीचा ठेवायचा प्रयत्न केला नाही. दुधाचे आंदोलन असेल, काय असेल, पूजाताई मिळाली, पूजाताईची आई कधी पण रात्री कपडे निघाली, पोरगी अशीच बॅग टाकायची, अशीच म्हणे ताई मी पुण्याला चालले, आई मी नागपूरला चालले, आई मी मुंबईला चालले. आम्ही कधी तिला अडवलं, कारण ते आमच्या विश्वासाला पात्र होती, जनतेच्या विश्वासाला पात्र होती. आणि अशा चांगल्या व्यक्तिमत्वाचं आज अशा प्रकारे राजकीय पटलावरून काही विघातक शक्ती किंवा ज्यांना हे व्यक्तिमत्व मोठं होणे असं ज्यांच्या मठामध्ये सखोल कुठेतरी आहे किंवा सल आहे, मग ते कुठल्या जाती धर्माचे असतील, कुठल्या पक्षाचे असतील, मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणाला ब्लेम करणार नाही. पण ज्यांच्या बळाला पाहून आज पूजाताईचं बळी घेतला जातो, राजकीय बळी घेतला जाते, त्याला एखाद्या पदापासून वंचित ठेवलं जाते. निश्चितच मला वाटतं की जाणकार माणसं ह्याचा विचार करतील, समजदार माणसं विचार करतील. माझ्या हातून, माझ्या कुटुंबाच्या हातून आजपर्यंत कुठलेही देश विघातक म्हणजे देशाला इजा पोहोचेल किंवा समाजाला इजा पोहोचेल असं कधी काम केलेलं नाही, काम घडलेलं नाही. आणि तसं जर घ्यायला असेल तर त्याचं पूजा मोरेच्या अगोदर अशोक मोरे त्याचं प्रायश्चित्त भोगायला तयार आहे. मला माझ्या मुलीवर, माझ्या जावयावर आणि माझ्या कामावर मला अगाध खूप विश्वास आहे. मराठा क्रांती मोर्चामधलं काम असेल, अनेक कामाची खूप मोठी यादी आहे. मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा माणूस आहे. माझं कुटुंब फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं कुटुंब आहे. मी कधी कुठल्याही गोष्टीमध्ये स्वार्थ केला नाही. माझ्या मुलीनं कधी कुठे स्वार्थ केला नाही. तिनं कधी कुठल्या गोष्टीसाठी कुणाकडनं 5 पैसे, साधं एसटीचं तिकीटसुद्धा कधी मागितलेलं नाही. माझी मुलगी इथनं गेवऱ्यात जात असताना सगळ्यात पहिली गाडी 5 वाजता लागते. 5 वाजता जे बसमध्ये जाऊन माझ्या मुलीने 7 वाजता 7:30 वाजता तिथं थांबलेली, रस्त्यावर ॲक्सिडेंट झाली, काय झाले असं, पण ती त्या ठिकाणी कित्येक गावांच्या लाईट आजच्या आज जोडून घेतलेल्या आहे. माझ्या मुलीच्या कामाबद्दल आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल तिच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. आईवडिलांच्या विश्वासाला ती पूर्ण पात्र ठरलेली आणि तिच्या कामामुळंच आज ती म्हणजे ह्या उंचीपर्यंत पोहोचू शकलेली. परंतु मला खेद एकाच गोष्टीचा वाटतो, एवढं चांगलं सुंदर घडवलेलं व्यक्तिमत्व, एवढा सगळं आकार दिलेलं व्यक्तिमत्व, माझ्या मुलीनं नंतर लॉ केलं, सगळं केलं, एवढं सुशिक्षित सगळं समृद्ध असणाऱ्या व्यक्तिमत्वाला जर राजकारणात एखाद्या संधीपासून जर वंचित ठेवतला असेल तर माझी कुठल्याही पक्षातील किंवा कुठल्याही मोठ्या शैक्षणिक म्हणा कुठल्याही गोष्टीतील मोठ्या शक्तींना किंवा मोठ्या व्यक्तिमत्वाला किंवा मोठ्या स्टेटसला माझी एक विनंती आहे की मी बाप म्हणून तुम्ही तरी विचार करा की एवढ्या कमी वयाचे लेकरू एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये एवढ्या स्थळाला येत आहे, बिना आईवडिलाच्या किंवा पण जोडीदाराच्या
मार्गदर्शनाशिवाय किंवा साथीशिवाय हे शक्य नाही. मी सर्वांचे आत्तापर्यंत ज्यांनी पूजाताईच्या लढ्यामध्ये ज्यांनी साथ दिली, ज्यांनी सहयोग केलं, त्या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. त्यांचे मी खूप आभार मानतो. विशेष करून हे सगळं घडत असताना त्याच्यामध्ये आमचे देऊळगाव राजाचे बंगाळे पाटील, गजानन बंगाळे पाटलांनी पूजाताईच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठ्या प्रकारचा बदल घडवण्यासाठी शहाचा वाटा उचलला. दिवस रात्र त्या माणसाने वडिलाची भूमिका निभावली. बोलायला खूप काही आहे, परंतु मला असं वाटतं की एवढं चांगलं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पटलावरती उदयाला येत असताना अशा मोठ्या पटलावर पूजाताईचा व्यक्तिमत्वाला कुठेतरी मागं ओढणं किंवा कुठेतरी खीळ बसवणं हे मला तरी वाटतं की थोडं घातक आहे आणि हे समाज संरचनेच्या दृष्टीनं चूक आहे. कोण करत आहे असं वाटतं तुम्हाला? कारण की का सोशल मीडियामध्ये आज आवाज उठतोय, सोशल मीडियामध्ये मोठा ट्रोलिंग केल्या जाते, यामागं काय कोण असेल? मी एक वडील म्हणून माझा वैयक्तिक कुणावर ब्लेम नाही, परंतु काही खेळबुगडी लोक असतात, काही लोकांना दिसत नाही चांगलं, पण काही माणसं काहीतरी कोणाच्या माध्यमातून एक चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण कुठंच काही डाग लावू शकत नाही. ताई या शब्दाला कुठं आपण काळीमा लावू शकत नाही. म्हणून शेवटच्या ठिकाणी तिचं म्हणजे प्रगतीला रोखण्याचाही प्रयत्न करत. निश्चितच याच्या पाठीमागे षडयंत्र आहे, पण षडयंत्र बोलत नाही एवढं माझं कुटुंब मोठं नाही. माझ्या कुटुंबामध्ये कुठला राजकीय वारसा नाही. मी शेतकरी माणूस आहे. मला माझी नेहमी निसर्गाबरोबर फाईट राहिलेली. मी सामान्य माणसाबरोबर कधी फाईट केलेली नाही. मला लोकांच्या मनातलं सांगता नाही येणार असं मला वाटतं. पूजा मोरे यांच्या आई आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, नेमकं काय घडलं होतं, काय सांगाल आता नेमकं हे जे काही चालू आहे त्याबद्दल? थोड्या वेळापूर्वी सगळे कालपर्यंत खूप आनंद होता. तिकीट मिळालं. भाजपचे आम्ही म्हणजे सत्कारच करत होतो, आभारच मानत होतो असं वाटत होतं. आणि काल एकदम ही अशी बातमी ऐकल्यानंतर म्हणजे खूप वाईट वाटतं. आणि त्याच्यामुळं मी थोडं 2 शब्द मला बोलावंसं वाटलं. मला एवढीच विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, की आता ह्या ट्रोलिंगवाल्यांना तुम्ही म्हणजे त्यांचं ट्रोलिंग ऐकू नका. तुम्ही त्याच्या मागचं कारण बघा, ताईचं काम बघा तुम्ही. आम्ही लहानपणापासून ताईला आवडलं, तिच्या मागे पाठीशी आईवडील उभा राहिले, तिच्या रक्तात ते म्हणजे चळवळ उभी होती म्हणून आम्ही तिच्या पाठीशी उभा राहिलो. कष्टाळू एक मुलगी होती म्हणून कधी तिनं दिवाळीचा सणसुद्धा साजरा केला नाही. दिवाळीच्या सणाला दिवशी तिथं आंदोलन करत होती. माझी मुलीनं कधी वाढदिवस साजरा नाही केला, सणाच्या दिवशी कधी चांगला ड्रेस नाही घेतला, अर्ध्या रात्री उठून जात होती बॅग भरून चळवळ. कधी 8 दिवस सुद्धा आई तिच्यासोबत आम्ही राहिलो नाही सोबत. आणि इतकी झपाटून कामाने गेलेली होती. हे टोल करणारे लोक त्यांना सहन होत नाही आहे. माझी मुलगी पुढं जाती आहे आणि तिचं एकच तरी ते हार मानणार नाही आहे, काम करतच राहणार. आणि तुम्ही हे नाही माननीय देवेंद्रजी साहेबांना एकच विनंती आहे, ह्या ट्रोल करणाऱ्या लोकांना तुम्ही काहीतरी त्यांनाशी रडू नका. आणि ही तुमची लाडकी बहीण तुम्हाला एक विनंती करते. आणि तुम्ही हे सगळे जे आहे ते ती पक्षातच काम करणार आहे याच्यानंतर सुद्धा प्रामाणिकपणे. आणि तुम्ही याच्या मागचं सगळं कारण बघा आणि तिने काम करा आणि तिला न्याय द्या. खरंच भावना खूप गंभीर आहे. ट्रोलिंग करणाऱ्यांना एकच विनंती आहे की आपण काम बघावं. एखाद्या व्यक्तीला जर बदनाम करायचं, जर एखादं कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल किंवा कुणी आमदार असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही टार्गेट करत असाल, की कुठेतरी थांबलं पाहिजे. या लोकशाहीमध्ये जर त्यांचं काही चूक असेल किंवा काहीतरी चुकीचं घडलं असेल तर ट्रोलिंग करणं याबद्दल वावगं नाही, किंवा चूक असेल तर चूक दाखवणं याबद्दल वावगं नाही. परंतु जर का एखादं चांगलं नेतृत्व घडत असेल, एक महिला म्हणून जर का कुणी शेतकऱ्यांचे प्रश्न आवाज उठवून त्यांनी महाराष्ट्रभर गाजवलेला आहे, त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने ट्रोलिंग करत असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे. निश्चितच मी सर्व समाज माध्यमांना विनंती करतो की आपण त्यांना एक संधी द्या, कुठंतरी हे ट्रोलिंग थांबवा आणि ह्या आईवडिलांची जे काही म्हणणं आहे ते तुम्ही एकदा ऐका.